लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो मार्च महिन्याचे पैसे हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गुड न्यूज तुमच्या समोर आलेली आहे। बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर फेब्रुवारी महिन्याचे फक्त 1,500 रुपये जमा होत आहेत, मग मार्च महिन्याचे 1,500 रुपये कधी येणार आहेत, 9वा टप्पा कधी येणार आहे। ऑफिशियल आता माहिती समोर आली आहे। सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे। लाडक्या ताईंनो बघा, मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला कधीपासून येणार आहेत, किती तारखेपर्यंत येणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत आनंदाची बातमी आली, खुशखबर, सर्वांसाठी खुशखबर, परत एकदा खुशखबर आलेली आहे। आणि लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना 1 रुपया पण जमा झाला नव्हता, या 2 हप्त्याचे पैसे त्यांना एकत्रित 3,000 रुपये भेटणार आहेत। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, मोठी बातमी समोर आली आहे, खुशखबर समोर आलेली आहे। 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत फेब्रुवारी महिन्याचे, मार्च महिन्याचे। आणि ज्या ताईंना काल आणि परवा पैसे आले होते त्यांना, म्हणजे 1,500 रुपये ज्यांना आले होते त्यांना 1,500 रुपये येणाऱ्या या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो, एक गोष्ट सांगतोय, पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे हे सगळ्या गोष्टी। बघा, आदिती तटकरे मॅडमचा या थोड्याच वेळापूर्वी ट्विट आलेला आहे। ट्विटरद्वारे त्यांनी एक माहिती दिलेली आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे। लाडक्या ताईंनो बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे आणि चॅनलवर आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्यात लेटेस्ट स्वरूपात दिल्या जातात। त्याच्यामुळे नवीन कुणी आला असताल ताईंनो, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। बघा, आणि मी तुम्हाला 2 दिवसापासून ओरडू सांगतोय। बऱ्याच ताईंना वाटत होतं, बऱ्याच दादाला वाटत होतं की हे सर ओरडू का सांगतात, एवढ्या मोठ्या आवाजात का सांगतात। आता तुम्हाला विश्वास पटला असेल, कानापर्यंत, तुमच्या कानापर्यंत जाण्यासाठी सांगत होतो की लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, काळजी करू नका, काळजी करू नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार। बऱ्याच ताईंना वाटत होतं की सर 1,500 रुपये आमच्या अकाउंटला येतात, आता मार्च महिन्याचे 1,500 येणार का नाही, तर त्याची पण तारीख आता समोर आलेली आहे। आणि ज्या ताईंना मागचे पैसे भेटले नव्हते त्यांच्यासाठी देखील तारीख आलेली आहे की बाबा कोणत्या ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता त्यांनी किंवा सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता, त्यांना पैसे येत नव्हते। काही जुलै मध्ये फॉर्म भरला होता, त्यांना पैसे येत नव्हते, त्यांना देखील 15 मार्च पर्यंत तारीख भेटलेली आहे। आणि ज्या ताईंना ऑलरेडी पहिले 7 हप्ते आले होते, त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे येत नव्हते, त्यांना 12 मार्च तारीख भेटलेली आहे। म्हणजे 2 तारखेपर्यंत, लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे पण म्हणलं होतं 15 मार्च पर्यंत हप्ता चालणार आहे। 12 मार्च पर्यंत काय भेटणार आहे, ज्या ताईंना 7 हप्ते भेटले होते त्यांच्यासाठी बघा सगळ्या गोष्टी दाखवतो। चला व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी लाडक्या ताईंनो तुम्ही बघू शकतात, आदिती तटकरे मॅडमचं हे मोठं ट्विट या स्वरूपात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आदिती तटकरे मॅडमचं हे ट्विट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय। योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे। सगळ्याला माहिती आहे, 2 दिवसापासून पैसे यायला अकाउंटला चालू झाले। तर एक लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, सगळ्या या गोष्टी तर तुम्हाला मी सांगणारच आहे। तर एक छोटा प्रश्न विचारतोय, कोणत्या ताईला आज गुड न्यूज भेटली, काल गुड न्यूज भेटली आणि परवा गुड न्यूज भेटली, 3 दिवसात कोणत्या ताईला गुड न्यूज भेटले, कोणा ताईला पैसे अकाउंटला आलेत, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती रुपये आले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लक्षात घ्या, आता मार्च महिन्याचे पैसे पण यायला तुम्हाला सुरू होणार आहे। 1,500 रुपये ज्या ताईला मागे 1,500 आलते काल परवा मध्ये, तर त्यांना आज उद्या परवा ह्या तारखेमध्ये तुम्हाला परत 1,500 रुपये जमा होणार आहे। मी तुम्हाला मागे पण सांगत होतो, ओरडू सांगत होतो, बऱ्याच ताईंना वाटत होतं, बऱ्याच दादाला वाटत होतं की सर 1,500 रुपये आता काही येणार नाही, सरकार काही टाकणार नाही, पण मी तुम्हाला 100% गॅरंटी देत होतो। बघा लाडक्या ताईंनो, जर मागचे व्हिडिओ जाऊन बघा आपले, मी तुम्हाला 100% गॅरंटी देत होतो की 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। फक्त 2-3 दिवस, 4-5 दिवस ही वाट बघा, तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार। आणि अजून पण बऱ्याच ताईंना जर विश्वास बसत नसेल तर परत सांगतोय, आज परत सांगतोय, लाडक्या ताईंनो अजून 4 ते 5 दिवस वाट बघायची फक्त आपल्याला। हा जो आठवडा आहे, पुढचा आठवडा, त्या आठवड्यामध्ये 100% येणार म्हणजे येणार, पुढचे 1,500 रुपये तुम्हाला परत येणार आहेत। बघा या ठिकाणी अपडेट आलेली आहे। ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025
पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये, बघा फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं बाबा. त्यांनी सुरुवातीला काय केलं होतं, एक लिस्ट पुढे पाठवली होत्या आणि त्याच्यामध्ये 1,500 रुपये त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर त्यांनी म्हणले होते की फेब्रुवारीची पाठवूया आणि नंतर त्यांचा विचार बदलला. 2100 का 1500 तुम्हाला हे पण बोललो होतो, 2100-1500 चालू होतं त्यांचं. मग त्याच्यामध्ये त्यांचा निर्णय झाला की ठीक आहे 2100 आता काही ह्यावेळेस भेटणार नाहीत, अर्थसंकल्पात बजेटमध्ये मांडणार नाहीत, म्हणून 1,500 रुपये त्यांचं ठरलं. मग ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं पण तुम्हाला एकत्र या ठिकाणी बघा, मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला सगळ्याला भेटले, ते डीबीटीला बँकेला पुढे पाठवले होते, ती 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला आले आणि काही ताईंना आलेच नव्हते, त्या ताईंना 3,000 रुपये डायरेक्ट भेटणार आहेत. बघा लाडक्या ताईंनो बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर आम्हाला काल परवा काहीच आलं नाही, बऱ्याच ताईंना 1,500 रुपये तरी आले, आम्हाला तर काहीच आलं नाही. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये येतील. ज्या ताईंना काहीच आलं नाही ना, 3,000 रुपये तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. परत सांगतो, ह्या लाडक्या दादावर एकदा विश्वास ठेवून बघा, 100% तुम्हाला 3,000 रुपये डायरेक्ट येतील. आणि ज्या ताईंना 1,500 रुपये ऑलरेडी आले होते त्यांना 1,500 रुपये परत भेटतील. लक्षात घ्या, 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत ही प्रक्रिया कुणाची आहे, ज्यांना 7 टप्पे भेटले होते. परत सांगतो लाडक्या ताईंना, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला, तुम्हाला एकदा परत सांगतो, ज्या ताईंना 7 टप्पे भेटले होते त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा टप्पा कधीपर्यंत भेटणार आहे, 12 मार्च पर्यंत. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे दोन्ही मिळून हप्ते कधीपर्यंत भेटणार आहेत, 12 मार्च पर्यंत. लक्षात घ्या, 12 मार्च पर्यंत तुम्हाला कशाचे भेटणार आहेत तुम्हाला पैसे, हे 3,000 रुपये. आणि लक्षात घ्या, आता बरेच ताई म्हणत असतील की सर आम्हाला पहिल्यापासून पैसे भेटले नव्हते, सर आम्हाला हे 3,000 नाही मागचे पण पैसे भेटले नव्हते. लाडक्या ताई नो, त्याची पण न्यूज आली आहे. 15 मार्च तुम्हाला मी सांगितलं होतं, 15 मार्च आठवतंय तुम्हाला, 15 मार्च पर्यंत हे वितरण चालणार आहे. पण लक्षात घ्या, 12 मार्च पर्यंत युद्ध पातळीवर असणार आहे. परत सांगतोय, 12 मार्च पर्यंत युद्ध पातळीवर असणार आहे आणि 15 मार्चला त्याची पण तुम्हाला पुढे मी माहिती दाखवतो. 15 मार्चला काय होणार आहे, थोड्या कमी प्रमाणात होईल. पण ज्या लाडक्या ताई मागच्या राहिल्या होत्या, ज्यांना 1 पण रुपया भेटला नव्हता, ज्यांना डिसेंबरचा हप्ता भेटला नव्हता, ज्यांना जानेवारीचा हप्ता भेटला नव्हता, ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंना या ठिकाणी पुढे पैसे देणार आहेत. कधी, 13 मार्च, 14 मार्च, 15 मार्च पर्यंत. मी तुम्हाला तेच सांगितलं, हा पुढचा जो आठवडा असेल, आठवडाभर शनिवारपर्यंत पैसे येणार आहेत. कधी कधी धुलीवंदनला असं समजू नका की बाबा सर रंगपंचमीच्या दिवशी सुट्टी आहे मग पैसे येतील का नाही, काळजी करू नका. लाडके ताईंनो फक्त विश्वास ठेवत चला, म्हणजे माझ्यावर सोडा, सरकारवर पण विश्वास ठेवत चला. मी तुम्हाला तेच सांगतोय की पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काही ताईंना बघा काल 12,000 रुपये अकाउंटला आले. आता ते सर 12,000 सोडा, तुम्हाला पुढचे सांगतो 12 प्लस 13,500 रुपयापर्यंत अकाउंटला काय त्याचे पैसे येणार आहेत. तुम्हाला दाखवतो, बातमी दाखवतो. बघा लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय, एवढं खुश झालोय मला पण या ठिकाणी आज खूप खुशी झाली की आपण जे सांगत होतो की बाबा लाडक्या ताईंनो काळजी करू नका, पैसे 100% येणार, त्याची बातमी पण समोर आली आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवत आहे. खुशी झाली आहे, खूप खुशी आहे, तुमच्यासाठी खूप आनंद झाला लाडक्या ताईंनो. कधी माझा आवाज वाढतो, कधी मोठ्याने बोलतो मी, पण ठीक आहे लाडक्या ताईंनो, तुमच्या काळजीपोटी तुम्हाला कधी टेन्शन मध्ये येतं, त्याच्यामुळे मी बोलत असतो. लाडक्या दादा हा तुमच्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणार, नेहमी मेहनत करत राहणार तुमच्यासाठी. आणि नेहमी ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस मोठा आवाज पण काढणार, ज्यावेळेस गरज नसणार आहे त्यावेळेस मी नॉर्मल मध्ये पण बोलणार आहे. पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आज आनंदाचा दिवस आहे. सगळ्याला आनंद झालाय का? 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार, 100% सांगतोय जमा होणार म्हणजे होणार, काळजी करू नका लाडक्या ताईंनो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ताई उरल्या होत्या, लक्षात घ्या, ज्या ताई उरल्या होत्या त्या ताईंना देखील बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या ताई उरल्या होत्या 7 मार्च ते 15 मार्च पर्यंत या ताईंना पैसे भेटणार आहेत. कोणत्या ताई आहेत? ज्या वाढ, बघा लाभार्थ्यांमध्ये वाढ झालेली आहे, ज्या लाभार्थ्यांमध्ये वाढ झालेली आहे. वाढ म्हणजे कोणती, की बाबा ज्या ताईंना डीबीटी त्यांचं कंप्लीट नव्हतं, ज्या ताईंना ऑक्टोबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये पैसे भेटले नव्हते, अशा ताईंमध्ये वाढ झालेली आहे. आणि अशा या ठिकाणी 2,41,00,000 ताईच होत्या ज्यांना आपल्याला पुढे पैसे पाठवायचे होते. कुणाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे टप्पा, बरोबर. पण ज्या ताई वाढीव भेटल्या, 11,00,000 ताई वाढीव भेटलेल्या आहेत, त्यांना या ठिकाणी 7 मार्च ते 15 मार्च पर्यंत त्यांचं वितरण असणार आहे. आता काही ताईंना काल 12,000 रुपये आले होते, त्या 12,000चे पुढचे 1,500 पण त्यांचे बाकी आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 15 मार्च पर्यंत त्या ताईंनी वाट बघायची. असं नको टेन्शन घ्यायला की सर बाकीच्या लोकांना 3,000 आले, मग मला का 1,500 आले नाहीत एक्स्ट्रा. तर लक्षात घ्या, 15 मार्च पर्यंत तुमची प्रोसेस चालणार म्हणजे चालणार.
आणि त्याच्यामध्ये 12 मार्च पर्यंत जोरात चालणार आहे. तुम्हाला मी हे पण सांगतोय 12 मार्च पर्यंत जोरामध्ये चालन. सगळ्या ताईला 12 मार्च पर्यंत जास्तीत जास्त पैसे भेटतील. पण ज्या ताई थोड्याफार राहतील, थोड्याफार 1 लाख 2 लाख ताई राहतील, त्यांना एक 15 मार्च पर्यंत प्रोसेस चालेल. तर ही प्रोसेस तुम्हाला 15 मार्च पर्यंत ह्या मिड मंथ, आपण त्याला मिड मंथ म्हणतो, किंवा महिन्याचा मध्य म्हणजे 15 तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. लाडक्या ताईंनो काळजी करू नका. ज्या ताईंना गुड न्यूज भेटली त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचंय, आणि ज्यांना गुड न्यूज भविष्यात भेटणार आहे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांना भेटावे, सगळ्यांनी लाईक करायचंय. सगळ्यांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. लाडक्या ताईंनो परत हक्काने एकदा विचारतोय, सगळ्यांना हक्काने विचारतोय, सगळ्यांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.